नमस्कार, मी डॉक्टर शरद बिरादार. सध्या गेल्या काही दिवसापासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जे कोरोनाचे 2 व्हेरियंट नवीन आलेले आहेत, हे व्हेरियंटचा स्प्रेड जास्त होतो, म्हणजे संसर्ग याचा जास्त होतो. पण याच्यामुळं गंभीर आजार होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. बऱ्याच रुग्णांना नॉर्मल व्हायरल फीवर सारखं, नॉर्मल फ्लू सारखं सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणं, घसा दुखणं, सर्दी होणं, डोकं दुखणं ही सौम्य लक्षणे आढळू शकतात. त्यामुळं सध्या तरी काळजी करायची गरज नाहीये. आणि दुसरं एक रिझन म्हणजे बऱ्याच लोकांनी याच्या अगोदर कोरोनाच्या व्हॅक्सिन्स घेतलेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांना कोरोना होऊन गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऑलरेडी प्रतिकार क्षमता जी आहे ह्या आजाराविरुद्ध लढण्याची खूप चांगली आहे. त्यामुळं आपले सर्व सोसायटीमध्ये बऱ्याच लोकांनी व्हॅक्सिन घेतल्यामुळं आणि बऱ्याच लोकांना कोरोना जरी झालेला असल्यामुळं बऱ्याच लोकांमध्ये इम्युनिटी ऑलरेडी आहे, म्हणजे प्रतिकार क्षमता ऑलरेडी आहे. त्यामुळं यामुळं गंभीर आजार होण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते. तरी सुद्धा ज्याप्रमाणे रुग्णांची संख्या वाढत आहे, तर सर्वांनी मास्क वापरणं, एकमेकांपासून डिस्टन्स मेंटेन करणं, हिरव्या पालेभाज्या खाणं, प्रोटीन्स जास्त खाणं आणि शिंकरदाणी वगैरे रुमाल वापरणं, व्यवस्थित डिस्टन्स मेंटेन करणं, ह्या सर्व गोष्टी पाळणं महत्वाचं आहे, ज्यामुळे आपल्याला सौम्य आजार सुद्धा होऊ नये. थँक्यू.